लेसन नंबर 4 फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू. तर सुरुवातीला आपण फेस व्हॅल्यू म्हणजे काय ते पाहूया. तर पहा, फेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इन द नंबर. दीज आर 12 चॉक्स. पहा, इथे 12 चॉक्स दिलेले आहेत. इन द नंबर 12. आता ह्या 12 या नंबरमध्ये पहा, 1 and 2 आर द डिजिट्स. ह्या 12 या नंबरमध्ये 2 डिजिट्स आहेत. एक आहे 1 आणि एक आहे 2 डिजिट्स आहेत. तर 1 and 2 आर द डिजिट्स. फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 1 इज 1. फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 2 इज 2. आता समजा तुम्हाला विचारलं असेल की अंडरलाईन केलेल्या नंबरची फेस व्हॅल्यू सांगा. फेस व्हॅल्यू विचारलेली असेल तर FACE फेस अशी जर विचारलेली असेल तर 1 या नंबरची फेस व्हॅल्यू असेल 1च आणि 2 या नंबरची फेस व्हॅल्यू असेल 2च. म्हणजेच जो कोणता डिजिट तुम्हाला दिसतो आहे तीच व्हॅल्यू म्हणजेच फेस व्हॅल्यू. ठीक आहे. आता इथं पहा, दीज आर 21 चॉक्स. आता इथं 21 चॉक्स आहेत. 2 and 1 आर द डिजिट्स. इथं 2 डिजिट्स आहेत. एक आहे 2 आणि एक आहे 1. म्हणजे एकूण 2 डिजिट्स आहेत. तो फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 2 इज 2 अँड फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 1 इज 1. समजा इथं अंडरलाईन केली असेल तर 2ची फेस व्हॅल्यू असेल 2च आणि 1ची फेस व्हॅल्यू असेल 1च. म्हणजेच जो कोणता डिजिट तुम्हाला दिसतो आहे त्याची फेस व्हॅल्यू म्हणजेच तोच नंबर. हे लक्षात ठेवायचं आहे. तर इथं पहा, इन द नंबर 73 मी इथे लिहिते. फेस व्हॅल्यू ऑफ 7 इज 7च असणार आहे आणि फेस व्हॅल्यू ऑफ 3 इज 3 असणार आहे. ओके. इन द नंबर 37 मध्ये काय असणार आहे? 3ची फेस व्हॅल्यू 3च असणार आहे आणि 7ची फेस व्हॅल्यू 7च असणार आहे. आता यावर आधारित इथं काही प्रश्न दिलेले आहेत. राईट द अप्रोप्रिएट नंबर इन द बॉक्स. इन द नंबर 18 फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 1 इज. आता ह्या 18 या नंबरमध्ये 1ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे? 1च असणार आहे. अँड फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 8 इज. 8ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे? 8च असणार आहे. तर इथं पहा, इन द नंबर 27 फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 2 इज. या 2ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे? 2च असणार आहे. अँड फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 7 इज. 7ची फेस व्हॅल्यू ही सुद्धा 7च असणार आहे. आता आपण पाहूया प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू PLACE प्लेस व्हॅल्यू. मग अशी आपण पाहिली FACE फेस व्हॅल्यू. आता आपण पाहणार आहोत PLACE प्लेस व्हॅल्यू. तर पहा, प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इन अ नंबर. आता इथं पहा, 13 नंबर दिलेला आहे. 1 3 13. 13 मध्ये 3 हे युनिट प्लेसला असणार आहे आणि 1 हे टेन्स प्लेसला असणार आहे. ठीक आहे. 1 टेन्स मीन्स व्हॉट? एक 10 मण्यांची माळ. स्ट्रिंग ऑफ 10 बीड्स. आणि युनिट्स म्हणजेच काय? 3 सिंगल बीड्स. सिंगल सुट्टे 3 मणी. ठीक आहे. 1 10 इज 10. 1 10 मीन्स व्हॉट? 10 सिंगल बीड्स. अँड 3 युनिट्स मीन्स 3 सिंगल बीड्स. ओके. हिअर 24. In the 24, 4 is in units place and 2 is in tens place. म्हणजेच 24 means what? 2 strings of 10 beads. यामध्ये पण 10 beads आहेत, यामध्ये पण 10 beads आहेत. अशा 2 10च्या माळा किंवा 2 strings of 10 beads. And units placeला 4 single beads. आता इथे पहा, 2 tens is 20 and 4 units is 4. पहा, 10 20. 2 tens means 20 and 4 units means only single 4. ओके. इथं पहा काय दिलेलं आहे. इन द नंबर 13 डिजिट 1 इज इन टेन्स प्लेस. 1 हे टेन्स प्लेसला आहे. सो इट्स प्लेस व्हॅल्यू इज 10. सो 1ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 10 कारण ते टेन्स प्लेसला आहे. डिजिट 3 इज इन युनिट्स प्लेस. 3 हे युनिट प्लेसला आहे. सो इट्स प्लेस व्हॅल्यू इज 3. म्हणजेच ह्या 3ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 3. ठीक आहे. आता इथं पहा, इन द नंबर 24 डिजिट 2 इज इन टेन्स प्लेस. 2 हे टेन्स प्लेसला आहे. सो इट्स प्लेस व्हॅल्यू इज 20.
पहा ना 10, 20 म्हणजे 2ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 20 अँड डिजिट 4 इज इन युनिट्स प्लेस. 4 हे युनिट प्लेसला आहे. सो इट्स प्लेस व्हॅल्यू इज 4. म्हणजेच या 4ची प्लेस व्हॅल्यू आहे 4 आणि 2ची प्लेस व्हॅल्यू आहे 20. अंडरस्टँड धिस. आता इथे एक नंबर दिलेला आहे 29. 9 इज इन युनिट्स प्लेस अँड 2 इज इन टेन्स प्लेस. ओके, म्हणजेच इथं 10च्या 2 स्ट्रिंग्स असणार आहेत आणि 9 सिंगल बीड्स असणार आहेत. So how many tens are there? 2 tens are there. 1, 2. So 2 tens. And how many single beads? 9 single beads are there. So 9 units. म्हणजेच 2 tens means what? 10, 20. 2 tens means 20. And 9 single unit means 9. म्हणजेच तो नंबर होईल 29. 20 plus 9, 29. So 29 is a 2-digit number. In number 29, face value of digit 2 is 2 and face value of digit 9 is 9. आता या नंबरमध्ये पहा 29 हा नंबर आहे. तर या नंबरमध्ये फेस व्हॅल्यू काय असणार आहे? फेस व्हॅल्यू म्हटलेलं आहे. फेस व्हॅल्यू 2ची 2च असणार आहे आणि या 9ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे? 9च असणार आहे. ठीक आहे, जो काय नंबर दिसतो तोच फेस व्हॅल्यू असते. पण प्लेस व्हॅल्यू जर आपण याची काढली तर या 2ची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? 10, 20 असणार आहे. 2ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 20 आणि या 9ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे, हा युनिट प्लेसला आहे म्हणजेच 9 सिंगल युनिट्स आहेत म्हणजे 9ची प्लेस व्हॅल्यू ही 9च असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू समजलं. फेस व्हॅल्यू म्हणजे जो कोणता नंबर किंवा जो कोणता डिजिट दिसतो तो आहे तसा डिजिट. फेस म्हणजेच काय? चेहरा. म्हणजेच असं लक्षात ठेवा, फेस व्हॅल्यू म्हणजे जो डिजिट आहे तोच आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे तो डिजिट कोणत्या पोझिशनला आहे त्याच्यावर ही प्लेस व्हॅल्यू डिपेंड असते. इन अ नंबर प्लेस ऑफ डिजिट डिटरमाइन्स इट्स प्लेस व्हॅल्यू. त्या डिजिटचं प्लेस कुठं आहे याच्यावरतीच प्लेस व्हॅल्यू डिपेंड असते. ऑब्झर्व अँड सॉल्व. आता इथे एक चार्ट दिलेला आहे. 17 म्हणजेच काय? तर 1 tens अँड 7 युनिट्स. पहा इथं 1 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 ब्लॉक्स आहेत एकावर एक ठेवलेले आणि इथं 7 सिंगल बॉक्स आहेत. इथं पहा 4 स्ट्रिंग्स दिलेले आहेत 10च्या आणि इथं काहीच नाही आहे. इथं 0 दिलेलं आहे, इथं काहीच नाही आहे सिंगल. इथं 5 ग्रुप्स दिलेले आहेत, 5 गट्टे दिलेले आहेत. 1 2 3 4 5. ओके, आणि 5 सिंगल चॉक्स दिलेले आहेत. इथं पहा 6 ग्रुप्स दिलेले आहेत 10चे आणि इथं 8 सिंगल दिलेले आहेत युनिट. ओके, आता पाहूया फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट. आता 17 या नंबरची फेस व्हॅल्यू काय असणार आहे? तर जो कोणता नंबर दिसतो ती फेस व्हॅल्यू असणार आहे. FACE फेस. तर इथं 1 दिसतं आहे. 1 या 1ची फेस व्हॅल्यू 1च असणार आहे. या 7ची फेस व्हॅल्यू 7च असणार आहे. ठीक आहे, आता प्लेस व्हॅल्यू पाहूया. प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट. आता याच 1ची प्लेस व्हॅल्यू मात्र 10 असणार आहे कारण ते टेन्स प्लेसला आहे. टेन्स प्लेसला आहे म्हणजेच 10चा इथं एक गठ्ठा आहे म्हणून आपण इथं 10 प्लेस व्हॅल्यू लिहावी लागेल. आणि इथं 7 हे युनिट प्लेसला आहे म्हणजे सिंगल 7. आता इथं पहा 40 मध्ये 4 हे टेन्स प्लेसला आहे, 0 हे युनिट प्लेसला आहे म्हणजेच 4ची फेस व्हॅल्यू 4च असणार आहे आणि 0ची फेस व्हॅल्यू ही 0च असणार आहे. पण प्लेस व्हॅल्यूमध्ये काय होणार आहे? 4 हे टेन्स प्लेसला आहे म्हणजेच 4 10s are 40. 10, 20, 30, 40. प्लेस व्हॅल्यू 4ची काय असणार आहे? 40 असणार आहे आणि 0ची प्लेस व्हॅल्यू ही 0च असणार आहे कारण ते युनिट प्लेसला आहे. समजलं? आता इथं पहा 55. हे 5 हे टेन्स प्लेसला आहे आणि हे 5 हे युनिट प्लेसला आहे म्हणजेच 5ची फेस व्हॅल्यू FACE फेस व्हॅल्यू ही 5च असणार आहे. या 5ची फेस व्हॅल्यू ही 5च असणार आहे. या 5ची प्लेस व्हॅल्यू PLACE प्लेस व्हॅल्यू ही 50 असणार आहे. ठीक आहे, आणि या 5ची प्लेस व्हॅल्यू ही 5च असणार आहे म्हणजेच आपण इथं 5 लिहायचं आहे. तर इथं पहा 68. 6 हे टेन्स प्लेसला आहे आणि 8 हे युनिट्स प्लेसला आहे म्हणजेच या 6ची फेस व्हॅल्यू ही 6च असणार आहे. जो कोणता डिजिट दिसतो तीच त्याची फेस व्हॅल्यू असते.
आणि ह्या 8ची फेस व्हॅल्यू ही 8च असणार आहे. ठीक आहे. मात्र प्लेस व्हॅल्यू बघा आता, प्लेस व्हॅल्यू 6 हे टेन्स प्लेसला आहे, म्हणजेच ह्या 6ची प्लेस व्हॅल्यू 10, 20, 30, 40, 50, 60. या 6ची प्लेस व्हॅल्यू ही 60 असणार आहे आणि 8 हे युनिट प्लेसला आहे, म्हणजे सिंगल युनिट आहेत 8, म्हणजेच 8ची प्लेस व्हॅल्यू ही 8च असणार आहे. ठीक आहे. आता इथं पहा एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर. आता एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर, एक्सपांडेड फॉर्म कसा लिहायचा, तर त्याच्या प्लेस व्हॅल्यूची ॲडिशन करायची. आता ह्या 17ची प्लेस व्हॅल्यू असेल 1ची प्लेस व्हॅल्यू असेल 10, 7ची प्लेस व्हॅल्यू असेल 7. 10 + 7 इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ दिस. आता 40चा एक्सपांडेड फॉर्म कसा होईल, तर 4ची प्लेस व्हॅल्यू आहे 40, मग आपण इथं 40 लिहायचं आणि 0ची प्लेस व्हॅल्यू असेल 0, म्हणून आपण इथं 0 लिहून टाकायचं. तर इथं पहा 55ची एक्सपांडेड फॉर्म कसा असेल, 5ची प्लेस व्हॅल्यू असेल 50 आणि ह्या 5ची प्लेस व्हॅल्यू असेल 5 ओनली. ठीक आहे. तर इथं पहा या 6ची प्लेस व्हॅल्यू असेल 60 आणि ह्या 8ची प्लेस व्हॅल्यू असेल 8च, म्हणजे 60 + 8 असं आपण इथं लिहू शकतो. आता हे अजून समजण्यासाठी इथं आणखी 2 चार्ट दिलेले आहेत. पहा, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाइन्ड डिजिट. आता इथं नंबर दिलेला आहे 32 आणि ह्या 32 नंबरमध्ये 3ला अंडरलाईन केलेले आहे. तर 3ची फेस व्हॅल्यू आपल्याला इथं लिहायची आहे आणि प्लेस व्हॅल्यू आपल्याला इथं लिहायची आहे. तर 3ची फेस व्हॅल्यू काय असेल, तर जो कोणता नंबर दिसतो तोच त्याची फेस व्हॅल्यू असते. म्हणजे 3ची फेस व्हॅल्यू असणार आहे 3 ओनली. ओके. आणि 3ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 1s टेन्स. हा टेन्स प्लेसला 3 आहे, म्हणजेच 3 टेन्स आर 30. 10च्या 3 माळा, म्हणजेच 10, 20, 30, म्हणून आपण इथं 30 लिहायचं आहे. तर 40मध्ये अंडरलाईन केलेले आहे 0ला. 0ची फेस व्हॅल्यू असणार आहे 0च आणि 0 हे युनिट प्लेसला असू दे किंवा टेन्स प्लेसला असू दे. तर जर 0 हे जिथंही असेल तरी त्याची प्लेस व्हॅल्यू ही 0च असते. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलेला आहे 56. 56मध्ये अंडरलाईन केलेले आहे 5 या नंबरला. 5ची फेस व्हॅल्यू असेल 5 ओनली, जो कोणता नंबर दिसतो तीच फेस व्हॅल्यू असते. आणि 5ची प्लेस व्हॅल्यू असेल 5 हा टेन्स प्लेसला आहे, म्हणजेच 10च्या 5 माळा. 10च्या 5 माळा म्हणजेच किती, तर 10 5s are 50. 10, 20, 30, 40, 50, म्हणजेच 5ची प्लेस व्हॅल्यू असेल 50. आता नेक्स्ट नंबर आहे 75. इथं 7ला अंडरलाईन केलेली आहे. 7ची फेस व्हॅल्यू असेल तोच नंबर, म्हणजे 7 हीच फेस व्हॅल्यू असेल आणि प्लेस व्हॅल्यू असेल 7 हा टेन्स प्लेसला आहे, 1s टेन्स प्लेसला आहे, म्हणजेच 10च्या 7 माळा, म्हणजेच 70. 70. 87. आता इथं अंडरलाईन केलेले आहे 7ला. 7 हे युनिट प्लेसला आहे, तर त्याची फेस व्हॅल्यू असेल 7च. जो कोणता नंबर असेल तीच फेस व्हॅल्यू असते आणि याची प्लेस व्हॅल्यू असेल 7च. त्यानंतर इथं पहा 31 दिलेला आहे, 1ला अंडरलाईन केलेली आहे. 1ची फेस व्हॅल्यू असेल 1च आणि 1 हे युनिट प्लेसला असल्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 1च. त्यानंतर दिलेला आहे 45. 4 हे टेन्स प्लेसला आहे, 1s टेन्स, म्हणजेच 4ची फेस व्हॅल्यू असेल 4च, पण टेन्स प्लेसला असल्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 40. इथं 6ला अंडरलाईन केलेली आहे. 6 हे टेन्स प्लेसला आहे, पण त्याची फेस व्हॅल्यू ही 6च असणार आहे आणि प्लेस व्हॅल्यू मात्र 60. तर हे जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही काय करू शकताय, इथं किती नंबर आहेत 6च्या पुढं, 6च्या पुढं एकच नंबर आहे, त्याच्या जागी फक्त 0 लिहायचं, म्हणजे आपल्याला प्लेस व्हॅल्यू मिळते. 6च्या पुढे एकच नंबर आहे, तेवढे 0 द्यायचे. 6च्या पुढे एक नंबर आहे म्हणून एकच 0 दिला, म्हणजे त्याचं झालं 16. तर इथं पहा 73. 3 हे युनिट प्लेसला आहे, तर 3ची फेस व्हॅल्यू असेल तोच नंबर आणि 3ची प्लेस व्हॅल्यू असेल हे युनिट प्लेसला आहे, म्हणजे 3. तर 98 दिलेला आहे. 98मध्ये पण 8ला अंडरलाईन केलेलं आहे. 8ची फेस व्हॅल्यू असेल 8च आणि 8ची प्लेस व्हॅल्यू असेल 8च. राईट एनी 2 डिजिट नंबर्स. आता इथं आपल्याला 2 डिजिट नंबर्स लिहायचे आहेत, म्हणजेच त्याच्यात 2 प्लेसेस असणार आहेत, एक म्हणजे युनिट प्लेस आणि एक म्हणजे टेन्स प्लेस. युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस. आता यावरून हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर नंबर इन विच द
प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 5 इज 50. असा एखादा नंबर लिहायचा आहे ज्यामधील 5ची प्लेस व्हॅल्यू ही 50 असायला पाहिजे. मग 50 ही प्लेस व्हॅल्यू येण्यासाठी 5 हा नंबर युनिट प्लेसला लिहायचा की टेन्स प्लेसला लिहायचा? तर आपल्याला 5 हा नंबर टेन्स प्लेसला लिहावा लागेल, मगच त्याची प्लेस व्हॅल्यू ही 50 होईल. मग इथं दुसरा कोणताही नंबर तुम्ही लिहू शकताय. इथं लिहिते 2. ओके, कोणताही नंबर तुम्ही लिहू शकताय. तर नंबर इन विच द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 8 इज 8. तर 8ची प्लेस व्हॅल्यू ही 8 पाहिजे. म्हणजेच कधी 8ची प्लेस व्हॅल्यू 8 राहील? तर 8 हा युनिट प्लेसला असेल तर. इथं युनिट प्लेस मी लिहिलेलं आहे. 8 हा युनिट प्लेसला असेल तरच त्याची प्लेस व्हॅल्यू ही 8च राहील. म्हणजे इथं आपण कोणताही नंबर लिहू शकतो. आपल्याला 2 डिजिट नंबर बनवायचा आहे, मग कोणताही नंबर तुम्ही इथे लिहू शकता. मी इथे लिहिते 6. ओके. नंबर्स इन विच द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 3 इज 3. 3ची प्लेस व्हॅल्यू ही 3च राहायला पाहिजे, म्हणजेच 3 हा युनिट प्लेसला असेल. इथे तुम्ही कोणताही नंबर लिहू शकताय. नंबर इन विच द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 7 इज 70. 7ची प्लेस व्हॅल्यू 70 पाहिजे. म्हणजे 7 हे कुठं असणार आहे? कोणत्या प्लेसला असणार आहे? टेन्स प्लेसला असणार आहे. म्हणजेच या साईडला 7 असणार आहे. मग आपल्याला 2 डिजिट नंबर बनवायचा आहे, तर यासाठी आपण इथं कोणताही डिजिट लिहू शकतो युनिट प्लेसला. डिसाइड व्हेदर ट्रू ऑर फॉल्स, राईट द प्रॉपर साईन, टिक ऑर क्रॉस इन द बॉक्स. तर इथं काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. जर ते ट्रू असतील तर आपल्याला इथं टिक करायचं आहे, आणि जर ते फॉल्स असतील तर आपल्याला इथं क्रॉस करायचं आहे. तर इन द नंबर 62 प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 6 इज 60. आता इथं नंबर दिलेला आहे 62, म्हणजेच हे असेल युनिट प्लेस आणि हे असेल टेन्स प्लेस. ठीक आहे. तर प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 इज 60 असेल का? अगदी बरोबर. ह्या 6ची प्लेस व्हॅल्यू 60च असेल, म्हणजेच इथं बरोबर, म्हणजेच आपल्याला टिक करावं लागेल. इन द नंबर 29 प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 9 इज 90. पहा, इथं असेल युनिट प्लेस, इथं असेल टेन्स प्लेस. बरोबर. प्लेस व्हॅल्यू ऑफ द 9 इज 90 असेल का? या 9ची प्लेस व्हॅल्यू 9 हे युनिट प्लेसला आहे. युनिट प्लेसला असलेल्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू ही तेवढीच असते, म्हणजे 9ची प्लेस व्हॅल्यू ही 9च असायला पाहिजे, पण इथं लिहिलेलं आहे 90. मग बरोबर आहे का? नाही, रॉंग आहे. म्हणजेच आपण इथं क्रॉस करूया. इन द नंबर 17 प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 1 इज 1. आता 17 मध्ये 7 हे युनिट प्लेसला आहे, 1 हे टेन्स प्लेसला आहे. तर प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 1 इज 1 असेल का? नाही, 1 हे टेन्स प्लेसला आहे, म्हणजे 10ची एक माळ आहे, म्हणजेच 1ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 10, पण इथं दिलेले आहे 1. बरोबर आहे का? नाही, रॉंग. म्हणजेच आपल्याला इथं क्रॉस करावं लागेल. इन द नंबर 38 प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 3 इज 3. 38 मध्ये हे असेल युनिट प्लेस, हे असेल टेन्स प्लेस. प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 3 इज 3 हे टेन्स प्लेसला आहे, म्हणजेच 10च्या 3 माळा, म्हणजेच 30 होईल. तर 3ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 30, पण इथे दिलेले आहे 3, म्हणजेच हे रॉंग आहे. म्हणजेच आपण इथे सुद्धा काय करणार आहोत? क्रॉस करणार आहोत. राईट द करेक्ट व्हॅल्यू इन द बॉक्स. In the number 54, face value of the digit 5 is and place value of the digit 5 is. आता बघा, in the number 54 face value of 5 will be, face value म्हणजे काय? तर जो दिसतो तो नंबर. 5ची फेस व्हॅल्यू ही काय असणार आहे? 5 असणार आहे. ठीक आहे. आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज, आता 5 हे टेन्स प्लेसला आहे, युनिट टेन्स प्लेसला आहे, म्हणजेच प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे? 50. आता मला मी आयडिया सांगितली होती की 5च्या पुढे किती नंबर आहेत, किती डिजिट आहेत, त्या जागी आपण काय करायचं? 0 लिहायचं. मग 5 तर मी लिहून घेतलं 5, आणि किती नंबर आहेत त्या 5च्या पुढं? एकच नंबर आहे, म्हणजे एकच 0. ठीक आहे. म्हणजेच 5ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 50. मी इथं व्यवस्थित लिहिते, तिथं दिसत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर इन द नंबर 68 फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 8 इज, आता इन द नंबर 68 हे असणार आहे युनिट प्लेस, हे असणार आहे टेन्स प्लेस. आणि 8ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे? 8ची फेस व्हॅल्यू 8 कुठेही असू दे, त्याची फेस व्हॅल्यू ही 8च असते. या फेस ही फेस व्हॅल्यू ही जो तो नंबर आहे तोच असतो. आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ द 8 इज, 8 हे युनिट प्लेसला आहे, म्हणजेच प्लेस व्हॅल्यू सुद्धा 8च असेल, कारण हे ते युनिट प्लेसला आहे.
ठीक आहे. इन द नंबर 86 फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 6, फेस व्हॅल्यू 6ची फेस व्हॅल्यू असेल तर 6च असणार आहे, काही बघायची गरज नाही. फेस व्हॅल्यू कोणत्याही नंबरची असेल तर तोच नंबर असतो. अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ द 6 इज, त्यावेळी मात्र आपल्याला 6 हे कुठंही पाहावं लागणार. 6 हे युनिट प्लेसला आहे, म्हणजे प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 विल बी 6 ओनली, कारण ते युनिट प्लेसला आहे. इन द नंबर 90 फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 0 इज, आता 0ची फेस व्हॅल्यू ही 0च असते. अँड प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 डिजिट 0 इज ऑल्सो 0च असणार आहे. 0 हे कुठंही असू दे, त्याची प्लेस व्हॅल्यू ही 0च असते. ओके, फेस व्हॅल्यू पण 0 आणि प्लेस व्हॅल्यू पण 0.